नमस्कार. आज आपण पाहणार आहोत लेसन नंबर 3 आणि विषय आहे घराच्या अवयवांची ओळख. हा जो विषय आहे हा आपण प्री प्रायमरी गटातील विद्यार्थ्यांसाठी निवडला आहे आणि क्षेत्र असणारे आपला करिक्युलरमध्ये सामान्य ज्ञान. तर आपण हा विषय निवडण्यापूर्वी विद्यार्थ्यांची करंट लेवल घेतली आणि करंट लेवल घेतल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना 2 गटामध्ये विभागणी केली, गट आणि गट ब. गट अ मधील विद्यार्थी हे सूचनांचे पालन करतात, त्यांना घरी संकल्पना माहीत आहे. तर गटमधील विद्यार्थी हे शाब्दिक सूचनांच्या आधारे सूचनांचे पालन करतात. त्याचबरोबर त्यांना घरांची संकल्पना थोडीफार माहीत आहे किंवा ते घर ओळखतात, एवढेच. तर आपण ज्यावेळेला आपण करंट लेवल लिहितो त्यावेळेला 2 गट जर आपण तयार केले तर आपल्याला गट अ मधील विद्यार्थ्यांची लेवल ही गट ब मधील विद्यार्थ्यांच्या लेवलपेक्षा चांगली असते असे आपण समजून घ्यावे. विद्यार्थ्यांना सदर पाठ हा आपण 30 मिनिटांसाठी शिकवणार आहोत आणि 30 मिनिटाच्या पाठानंतर विद्यार्थ्यांनी घराची अवयवांची ओळख करून आपल्याला सांगितले पाहिजे. त्यासाठी आपण विशिष्ट उद्दिष्ट लिहिताना 30 मिनिटाच्या पाठांती प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घराचे अवयव ओळखण्यास सांगितले असता गट अ मधील विद्यार्थी 3 पैकी 3 अवयवांची स्वतंत्रपणे ओळख करून दाखवतील, तर गट ब मधील विद्यार्थी 3 पैकी 3 अवयवांची ओळख शाब्दिक सूचनांच्या आधारे करतील अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर आपण इथे वर्गरचनाही दाखवलेली आहे. अर्धवर्तुळाकार वर्गरचना असणार आहे आणि यासाठी आपण घराचे मॉडेल आणि काही फ्लॅशकार्ड्स आपण वापरणार आहोत. सदर पाठ शिकवताना विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे खूप महत्त्वाचे आहे. तर मुलांना गुड मॉर्निंग मुलांनो, हे पहा, हे काय आहे? तर हे घरटे आहे. तर मुलांना आपण इथे चिमणीचे घरटे दाखवणार आहोत आणि चिमणी घरट्यामध्ये राहते, ती चिवचिव करते, तिची लहान पिल्लं असतात. गुहेमध्ये कोण राहतो? तर गुहेमध्ये वेगवेगळे वाघ, सिंह हे राहतात असे आपण सांगून विद्यार्थ्यांना हे सांगणार आहोत की मग घरामध्ये कोण राहतो? तर घरामध्ये आपण राहतो, हो की नाही? तर तुम्हाला घरामध्ये अजून काय काय घरामध्ये असतात? खिडक्या असतात, दरवाजे असतात, खिडक्यामध्ये कौलं असतात किंवा स्लॅब असतो. तर अशा प्रकारे आपण घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवयव असतात हे आपण शिकणं खूप गरजेचं आहे, कारण की आपण घरामध्ये राहतो तर घरातील सर्व अवयव आपल्याला माहीत पाहिजे असे सांगून विद्यार्थ्यांना पाठासाठी प्रेरित करतील. आपण विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणार आहोत आणि विद्यार्थ्यांना आपण पाठ सुरुवात करणार आहोत. तर इथे आपण फलकलेखन, त्याचबरोबर विषयाची ओळख आणि हे आपण सांगितल्यानंतर आपण प्रत्यक्षात ज्यावेळेला आपण घराच्या अवयवाची ओळख शिकवणार आहोत त्यावेळेला खिडकी, दरवाजा आणि पायऱ्या ह्या 3 गोष्टी ज्यावेळेला आपण शिकवणार आहोत त्यावेळेला आपल्याला या 3 गोष्टींचे आपल्याकडे फ्लॅशकार्ड्स पाहिजेत, कारण की विद्यार्थ्यांना आपण पायऱ्या कोणत्या असतात, पायऱ्या कशा असतात ह्याचे वर्णन करण्यासाठी आपण फ्लॅशकार्डच्या सहाय्याने ते आपण करू शकतो आणि त्याची मॅचिंग करून घेऊ शकतो. पूर्व प्राथमिक गटातील विद्यार्थी खूप लहान असल्याने त्यांची लेवल खूपच कमी असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आपण शिकवताना कोणत्याही गोष्टीची ज्यावेळेला आपण ओळख शिकवतो त्यावेळेला आपण सिंगल मॅचिंग, डबल मॅचिंग आणि मल्टिपल चॉईस मॅचिंग, त्याच्यानंतर सिंगल आयडेंटिफिकेशन, डबल आयडेंटिफिकेशन आणि मल्टिपल आयडेंटिफिकेशन या पायऱ्यांचा अवलंब आपण करायलाच पाहिजे, कारण की या पायऱ्यांचा अवलंब जर आपण नाही केला तर विद्यार्थ्यांना ती गोष्ट ओळखण्यास अडचण येते आणि ती संकल्पना विद्यार्थ्यांना समजत नाही. त्यासाठी या पायऱ्या अध्यापनाच्या पायऱ्या असल्याने आपण त्या पद्धतीनेच अध्यापन विद्यार्थ्यांना केले पाहिजे. सिंगल मॅचिंग, डबल मॅचिंग आणि मल्टिपल चॉईस मॅचिंग ह्या मॅचिंगच्या ज्या अध्यापनाच्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या पहिले प्रशिक्षणार्थी शिक्षकाने विद्यार्थ्यांना करून दाखवायच्या असतात. त्यानंतरच प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा सराव करून घ्यावयाचा असतो. म्हणजे प्रशिक्षणार्थी शिक्षकाने एक पायरी दाखवावी आणि एक पायरीचे विद्यार्थ्यांकडून सराव करून घ्यावे, तरच विद्यार्थ्यांना त्या संकल्पना स्पष्ट होतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिकवताना आपण आयडेंटिफिकेशन ही कन्सेप्ट ज्यावेळेला शिकवतो त्यावेळेला सिंगल आयडेंटिफिकेशन म्हणजे दोन सारखे जे कार्ड्स आहेत, 2 समजा खिडक्यांचे कार्ड्स आहेत, तर दोन्ही खिडक्या कशा सारख्या आहेत हे विद्यार्थ्यांना आपल्याला एक्सप्लेन करता येतं आणि त्या विद्यार्थ्यांना ते सहज दोन्ही खिडक्या सारख्या आहेत हे सांगता येते. परंतु ज्यावेळेला विद्यार्थ्यांना आपण एक खिडकी आणि दरवाजा हे ज्यावेळेला विद्यार्थ्यांना त्यामधील खिडकी कशी सारखी आहे, दरवाजा हा कसा वेगळा आहे, तर ह्याची तुलना पण विद्यार्थ्यांना करता येते. म्हणजे इथे 2 कार्ड्स वेगळे असतात, एक खिडकी आणि एक दरवाजाचा आणि एक कार्ड विद्यार्थ्याच्या समोर जो असतो तो खिडकीचा कार्ड्स, त्या खिडकीच्या कार्ड्सला तो पाहून 2 कार्ड्समधील फरक ओळखतो.
त्यानंतर आपण मल्टिपल चॉईस ओळख ज्यावेळेला घेतो त्यावेळेला अनेक कार्ड्समधून खिडकी त्याला ओळखायला आपण सांगतो. तर विद्यार्थी बरोबर अनेक कार्ड्स म्हणजे एक कार्ड्स खिडकी, एक कार्ड दरवाजा आणि एक कार्ड पायऱ्यांचा आहे आणि अजून समजा 2 कार्ड्स वेगवेगळे आहेत. तर अशा जास्तच कार्डमधून विद्यार्थी खिडकी कोणती आहे तर ते त्यातून ओळखण्यास शिकतो. म्हणजे इथे आपण विद्यार्थ्यांची जी आपण प्रॅक्टिस घेतो ती आपण सिम्पल टू कॉम्प्लेक्समध्ये घेतो. पहिले सिंगल कार्ड दाखवतो, नंतर 2 कार्ड, नंतर मल्टिपल चॉईस म्हणजे अनेक कार्ड्समधून तो स्टिम्युलस किंवा तो ऑब्जेक्ट विद्यार्थ्यांना ओळखायला सांगतो. तर अशाच प्रकारे आपण दरवाजा आणि पायऱ्यांची पण ओळख आपण विद्यार्थ्यांकडून करून घेतो, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या संकल्पना ह्या आपण स्पष्ट करून घेतो. विद्यार्थ्यांना जिथे शाब्दिक सूचना लागतात, शाब्दिक आधार लागतो, तिकडे विशेष शिक्षकाने विद्यार्थ्यांना शाब्दिक आधारही द्यायचा असतो आणि हळूहळू आधार सराव वाढवायचा आणि हळूहळू आधार हा कमी करायचा असतो. हेही आपण विसरायचे नाही आहे. जिथे आपल्याला विद्यार्थ्यांनी योग्य प्रतिसाद दिलेला आहे तिथे आपण विद्यार्थ्यांना शाबासकी, व्हेरी गुड, गुड बॉय, गुड गर्ल अशा प्रकारचे प्रबोधनसुद्धा द्यायचे असते, जेणेकरून विद्यार्थी त्यांनी केलेली कृती ही योग्य आहे ह्याचं प्रतिभरण विद्यार्थ्यांना मिळेल किंवा फीडबॅक याचा विद्यार्थ्यांना मिळेल. ह्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. अध्यापन करताना विशेष शिक्षकाने खूप काळजी घ्यावयाची असते की आपल्या अध्यापनाच्या टप्पे आणि अध्यापनाचे साहित्य आणि अध्यापनाची स्ट्रॅटजी आणि प्रबलन ह्या सगळ्या गोष्टी वेळेवरती पाठ चालू असताना वापरणे खूप गरजेचे. पाठ संपल्यानंतर पाठाचे मूल्यांकनसुद्धा आपण केले पाहिजे. मूल्यांकन करताना आपण जे 3 गोष्टी ज्या विद्यार्थ्यांना ओळखायला सांगणार आहोत अ गटातील विद्यार्थ्यांना, त्या अ गटातील विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे त्या 3ही गोष्टी ओळखून दाखवल्या पाहिजेत. तर ब गटातील विद्यार्थ्यांना आपण शाब्दिक आधाराने त्या गोष्टी ओळखण्यास मदत केली पाहिजे. तर अशा प्रकारे आपण मूल्यांकन करतो आणि मूल्यांकनानंतर आपण पाठ कसा झाला, छान झाला किंवा काही आपल्याला अडचणी आल्या तर याबद्दल आपण स्वमूल्यांकन करतो. स्वमूल्यांकनामध्ये आपल्या पाठाबद्दलच्या आपल्याला आलेला अनुभव ह्याचे आपण मांडणी करतो. या मांडणीमध्ये आपण 2 आपल्या पाठाबद्दलचे आपले प्लस पॉईंट म्हणजे सकारात्मक गोष्टी लिहायच्या, तर 2 गोष्टी आपल्या निगेटिव्ह म्हणजेच आपल्याला पाठामध्ये येणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद याबद्दल आपण 2 आपले गोष्टी आपण लिहायच्या असतात. थँक्यू.